नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता कृष्ण या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोत्याचे छोटेसे सुंदर सोपे असे फूल शिकवणार आहे. तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. रंगीत मोती 2 कलरचे घेतलेले आहे, पांढरे मोती घेतलेले आहे, पांढरे मोती आणि हे पिवळे मोती दोघंही 5 नंबरचे आहे आणि हे जे लाल मोती घेतलेले आहे हे 8 नंबरचे आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे, धागा कापायला कात्री घेतलेली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 8 पांढरे मोती मी ओवून घेतलेले आहे आणि ह्याचा आपल्याला गोल सर्कल बनवायचा आहे. हा असा गोल सर्कल तयार करून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असे मोत्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जरा माझे तोंड आलेले आहे त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. त्याकरता मी पटकन छोटेसे फूल शिकवायचा प्रयत्न करते आहे. आणि तुम्हाला फूल आवडल्यास कॉमेंट्सद्वारे कळवा कसे झाले ते. तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकतात. हे पहा, हा एक 8 नंबरचा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेला आहे आणि 3 पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. एकूण 5 मोती आपल्याला धाग्यात ओवून घ्यायचे आहे. पहा, एक 8 नंबरचा, सुरुवातीला एक 8 नंबरचा, नंतर 3 पांढरे, नंतर एक 8 नंबरचा, असे 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि ज्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढली त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. इथे आपली पाकळी तयार झाली. आता परत आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आता आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे मोठा, 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतल्यानंतर इथे आता आपल्याला ह्या पूर्ण गोलापर्यंत इथपर्यंत असे 4 मोती ओवायचे. सुरुवातीलाच फक्त आपल्याला 5 मोती ओवायचे होते. आता आपण एक लाल 3 पांढरे मोती ओवले. हा जो लाल मोती आहे ह्या पाकिटला, ह्याच्यातनं आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे निरनिळ्या रंगामधले फुलं तुम्ही बनवू शकतात, पण मी तुम्हाला एकच फुल बनवणार कारण माझा कसा खूप दुखतो आहे, सर्दी झाली आहे. तर हे पहा, आता आपण ह्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. मला बोलायला त्रास होतो आहे त्याच्याकरता मी एकच फूल तुम्हाला आज छोटंसं शिकवते आहे. एक लाल मोती घेतलेला आहे, 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. तुम्ही हे फूल करून पहा. ह्याची आपण मैरपसुद्धा बनवू शकतो. परत ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. परत आता आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा, आपलं फूल आता होत आलेलं आहे. आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, त्याच्या पुढचा एक लाल मोती. आपले 5 लाल मोती घालून झालेले 8 मोती आपल्याला ह्याच्यात घालायचे आहेत. आता आपण परत एक लाल मोती घेऊ आणि 3 पांढरे मोती घेऊ. देवाजवळ ठेवण्याकरता तुम्ही गोल गोल अशी डिझाईन हे फुलं बनवून गोल डिझाईनमध्ये सुद्धा ठेवू शकता. ह्याची मैरपसुद्धा तुम्ही करू शकतात. हे पहा, आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढते आहे.
ही सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतलेला आहे. पहा मी कोणत्या कोणत्या मोत्यातनं सुई बाहेर काढते ते दाखवते आहे. ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत इथे एक लाल मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि 3 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 3 पांढरे मोती घेतले आणि परत आता आपण ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे. परत त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे. हा एक लाल मोती घेतला, शेवटचा 8वा. परत आपण 3 मोती पांढरे ओवून घेणार आहे आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. हे पहा मी दरवेळेस कुठल्या मोत्यातनं सुई बाहेर ते सांगितलेलं आहे. आता आपण हे 8 मोती ओवून घेतले. हा गोल सर्कल इथे आपला झालेला आहे. आता आपल्याला खाली 3 मोती पांढरे ओवायचे. ते कसे पहा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. ह्या पांढऱ्या मोत्यातनं 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा ही अशी सुई काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे दरवेळेस आणि हा जो एक लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता हा एक लाल मोती आहे आणि हा एक लाल मोती. आता आपल्याला लाल मोती घालायची गरज नाही आहे. आता आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या एका लाल मोत्यातनं सुई आपण बाहेर काढूया. पहा हे असं आपलं फूल झालेलं आहे. तुम्ही असं एवढंसुद्धा फूल इथे बनवू शकतात किंवा आता मी तुम्हाला पुढची एक स्टेप सांगून देते आहे ती कशी करायची. एकदम सोपं फूल आहे, करून पहा आणि ह्याची मेहरबसुद्धा छान तयार होते. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, लाल मोत्यातनं ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता हा सेंटरमधला जो पांढरा मोती, 3 मोती आपण ओवलेले, त्याच्यातला हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला 3 पिवळे मोती घ्यायचे आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरा. आता ह्या ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली. पहा धागा ओढून घ्यायचा आहे. आता परत आपल्याला हे जे सगळे मधले मोती आहे पांढरे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. हे 2 पांढरे मोती, त्याच्यानंतर हा मधला मोती, अशी सुई बाहेर काढायची. आता परत आपण 3 पांढरे मोती धाग्यामध्ये 3 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती ओवून घेतले. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. परत आता आपण मधल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. तर हे 2 पांढरे मोती आणि हा एक पांढरा मोती. आता परत आपण 3 पिवळे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 पिवळे मोती ओवून घेतले पहा आणि परत आता आपण ह्या ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई अशी बाहेर काढलेली आहे. परत हे 2 पांढरे मोती, त्याच्या पुढचा एक मधला पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आपण 3 पिवळे मोती घेणार आहे. हे 3 पिवळे मोती घेतले आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा 4 डिझाईन झालेले आहे आपल्या. आता ही 5वी पाकळी आपण करत आहोत. ह्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली, मधल्या मोत्यातनं. आता इथे परत 3 मोती आपल्याला पिवळे घ्यायचे आहे. हे 3 मोती घेतले पहा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत आता आपण पुढच्या एका मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. त्याच्याकरता हे 2 पांढरे मोती आणि हा मधला एक पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आपण 3 पिवळे मोती घेऊ. हे 3 पिवळे मोती घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई अशी बाहेर काढली. आता परत आपल्याला पुढच्या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढण्याकरता हे 2 पांढरे मोती आणि हा एक मधला पांढरा मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आपण 3 पिवळे मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे आणि
परत आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपला शेवटचा मधला मोती राहिला आहे. पहा, हा शेवटचा मधला पांढरा मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली. असं फूल आपलं इथे तयार होत आलेलं आहे. आता आपण परत 3 पिवळे मोती धाग्यात ओवून घेऊ. तुम्ही व्हिडिओ आवडल्यास मला कॉमेंट्समध्ये कळवा. तुम्हाला फूल समजले की नाही, डिझाईन समजले की नाही. आता परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. तसेच आपण पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू, त्याच्या पुढच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढू आणि परत इथे आता आपल्याला गाठ पाडायची आहे. तर गाठ कशी पाडायची हे मी तुम्हाला दरवेळेस सांगते. ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली, गोलातनं हा धागा वरती आलेला, ही सुई वरती आली आहे. इथे मी गाठ पाडून घेतली आहे. पहा, सुंदर असं आपलं मोत्याचं फूल इथे तयार झालेलं आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. पहा, सुंदर असं मोत्याचं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. मोत्याचे सोपे आणि सुंदर अशी बनवलेली फुले तुम्ही करून पहा आणि कॉमेंटद्वारे मला कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय.